नमस्कार, मी सुजाता. आईपण भारी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुमचं आईपण सोपं करण्यासाठी घेऊन आली आहे आईपण भारी हा युट्यूब चॅनल. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी माझा एक्सपिरियन्स शेअर करत असते, माझा अनुभव शेअर करत असते. माझी आता 1.5 वर्षाची मुलगी आहे, तिच्याबरोबरचा मी माझा अनुभव ह्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थंडी वाढल्यावरती लहान मुलांना लगेच सर्दी होते आणि सर्दी झाल्यानंतर आपण लहान मुलांना स्टीम देतो. अगदी 1 वर्षाच्या बाळापासून तर 5 वर्षाच्या मुलापर्यंत आपण स्टीम देतो. किंवा मग माझी मुलगी सध्या 1.5 वर्षाची आहे आणि ह्या 1.5 वर्षामध्ये तिला 7 ते 8 वेळेस सर्दी झाली आणि या सर्दीमध्ये मी तिला नेहमी स्टीम दिली आहे आणि स्टीम देऊन तिची सर्दी बरी केली आहे. तर लहान मुलांना स्टीम देण्याचा काय फायदा आहे किंवा मग काय नुकसान होऊ शकतं, स्टीम देण्याची योग्य पद्धत कोणती, स्टीम दिल्यानंतर कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा मग स्टीम देताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, स्टीम आणि नेबुलायझेशन याच्यातला फरक काय, ह्या सगळ्या गोष्टी मी रिसर्च केलेल्या, ह्या सगळ्या गोष्टी गुगल केलेल्या, मी व्हिडिओज ऐकले, डॉक्टरांचा सल्ला विचारला. तर हा सगळा माझा अनुभव, माझ्या बाळाचा मी तिला स्टीम कशी द्यायची, हा सगळा अनुभव मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा आपण बघूया स्टीमचे फायदे काय, म्हणजे सर्दीमध्ये स्टीम घेतल्यानंतर काय फायदा होतो. सर्दी झाल्यावरती नाक पॅक होतं, नाक बंद होतं, म्हणजे श्वास घेता येत नाही. तसंच लहान बाळांच्या बाबतीत पण तसंच असतं. जेव्हा सर्दी होते तर नाक पॅक होतं, नाक बंद होतं आणि त्यांना श्वास घेता येत नाही. आणि श्वास न घेता आल्यामुळे त्यांना पिता येत नाही, म्हणजे ते अंगावर पित असतात. म्हणजे 3 महिन्यापर्यंत 6 महिन्यापर्यंतच्या बाळा अंगावर पित असतात, दूध पित असतात, ब्रेस्ट फीडिंग करत असतात, त्यांना दूध पिता येत नाही. त्यामुळे जर आपण त्यांना स्टीम दिली तर स्टीम हे नाक ओपन करण्यासाठी काम करतं. आता स्टीमचा फायदा कसा, म्हणजे स्टीम कसं काम करतं, जो नाकामध्ये न्यूक्लियस जमा झाला आहे तो अगदी पातळ असेल किंवा मग तो घट्ट असेल, म्हणजे नाकात अगदी पाणी असेल किंवा मग तो घट्ट झालेला असेल, तर स्टीम दिल्याने तो पातळ असेल तर घट्ट होऊन तो पोटामध्ये जातो आणि तो शिवाटे निघून जातो. किंवा मग ड्राय झालेला असेल तर तो वितळून पोटामध्ये जातं आणि नाक ओपन होतं. जर तुम्ही बाळाला स्टीम दिली किंवा वाफ दिली तर बाळाचं नाक ओपन होतं आणि बाळ हे शांतपणे दूध पितं, शांतपणे त्याला ब्रेस्ट फिडिंग करता येते, बाळ जास्त चिडचिड करत नाही. नंबर 2, आपण लहान बाळांना कोणत्या पद्धतीने स्टीम देऊ शकतो. अगदी 2 महिन्यापर्यंतच्या बाळाला किंवा मग 3 महिने 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला, अगदी 0 महिन्याचं नवजात बाळ असेल त्याला सुद्धा आपण स्टीम देऊ शकतो. परंतु स्टीम देण्याचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण वेगळ्या पद्धतीने स्टीम देऊ शकतो. 6 महिन्यापासून तर 1.5 वर्षापर्यंत 5 वर्षापर्यंतच्या मुलाला आपण वेगळ्या पद्धतीने स्टीम देऊ शकतो. आता आपण बघूया नवजात बाळाला कशी स्टीम देऊ शकतो. आता लहान मुलांचे स्टीमर येतात, जे फक्त स्टीमर लावून द्यायची, त्यांनी वाफ येते आणि बाळाला तिथं घेऊन जायचं, तिथं उभं करायचं, त्यांनी पण बाळ स्टीम घेतं. किंवा मग आपण जे कोरोना काळामध्ये स्टीमर यूज केलं, ब्ल्यू कलरचं स्टीमर, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, ते ऑन करून द्यायचं, त्याच्यात जी वाफ येते तिथं फक्त बाळाला घेऊन जायचं किंवा बाळ ज्या रूम मध्ये झोपलाय, जिथं बेड झोपलाय तिथं फक्त ते स्टीमर लावून द्यायचं, तरी पण बाळाला वाफ येते आणि बाळाचं नाक ओपन होतं. किंवा मग गिझर ऑन करा, ह्या पद्धतीने जरी देता येत नसेल तर गिझर ऑन करा. गिझर ऑन करून नळ चालू करून द्या. नळ चालू करून दिल्यानंतर जी वाफ येते, जी बाथरूम मध्ये वाफ निर्माण होते, तिथं बाळाला 5 मिनिटं घेऊन जा, तरी पण बाळाचं नाक ओपन होतं आणि बाळाला स्टीम भेटते. तर मोठ्या मुलांना म्हणजे 6 महिन्यापासून तर 1 वर्षाच्या किंवा 5 वर्षाच्या मुलाला कशी स्टीम देऊ शकतो, जे आपलं ब्ल्यू कलरचं स्टीमर येतं ते स्टीमर लावून त्याला टॉवेल टाकून पण स्टीम देऊ शकतो. किंवा त्या लहान मुलांचे स्टीमर येतात, ते स्टीमर लावून देऊन त्याला तिथं उभं करून पण स्टीम देऊ शकतो. नंबर 3, स्टीम देताना कोणती काळजी घ्यायची. ज्यावेळेस आपण लहान बाळांना स्टीम देतो, ज्यावेळेस स्टीमर तिथं ठेवलेलं असतं त्याच्यापासून थोडंसं दूर अंतरावरती बाळाला ठेवा, तिथून बाळाला स्टीम द्या. जास्त जवळ नेऊ नका, बाळाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. किंवा मग डोळ्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, डोळ्याला वाफ लागल्याने डोळ्याचे आग होऊ शकतो. त्यामुळे स्टीम देताना बाळाला नेहमी, जर तुम्ही मशीनने स्टीम देत असाल तर बाळाला नेहमी थोड्याशा अंतरावरून बाळाला स्टीम द्या. आता स्टीम दिल्यानंतर कोणती काळजी घ्यायची. स्टीम दिल्यानंतर जे रूम टेम्परेचर असतं, म्हणजे जिथं तुम्ही स्टीम दिली आहे, जिथं वाफ दिली आहे, ज्या रूम मध्ये वाफ निर्माण आहे, जिथं गरमी आहे, तिथंच बाळाला ठेवा. एक 15 ते 20 मिनिटं त्याच रूम टेम्परेचरला ठेवा. डायरेक्ट बाहेर घेऊन जाऊ नका. डायरेक्ट तुम्ही स्टीम घेतली आणि डायरेक्ट बाळ जर थंड वातावरणात गेलं, म्हणजे वेगळ्या टेम्परेचरमध्ये गेलं, तर त्या स्टीमचा उलटा उपयोग होऊ शकतो. म्हणजे स्टीम जी भेटायची त्याने आणखीन सर्दी वाढू शकते आणि आणखीन त्रास होऊ शकतो. त्यामुळे जे रूम टेम्परेचर आहे त्याच रूम टेम्परेचरला बाळाला ठेवा, बाळाला बाहेर घेऊन जाऊ नका.
किंवा जर मोठे मुलं असतील म्हणजे 1 वर्षाचं, 1.5 वर्षाचं, 7 महिन्याचं, ते थांबत नाही. त्यामुळे त्यांना एक करायचं, झोपेच्या टायमिंगला स्टीम द्यायची. झोपेच्या टायमिंगला तुम्ही स्टीम दिली की बाळ झोपून जातं. 1 वर्षाचं असेल, 1.5 वर्षाचं असेल, बाळ झोपून जातं, दुसऱ्या रूम टेम्परेचरला जात नाही आणि बाळ त्रास देत नाही. पॉईंट नंबर 4, स्टीम ही किती वेळेस द्यायची, म्हणजे सर्दी झाल्यानंतर स्टीम आपण किती टायमिंगला देऊ शकतो. आता सर्दी झाल्यानंतर स्टीम ही दिवसातून एकदाच द्या, 2दा, 3दा, जास्त वेळ स्टीम देऊ नका. याचा मी माझा अनुभव सांगते. मला स्वतःला जेव्हा सर्दी होते त्यावेळेस मी खूप वेळ स्टीम घेतली. एका टायमिंगला खूप वेळ स्टीम घेतली, म्हणजे दिवसातून 3-4 वेळेस अशी स्टीम मी घ्यायची. कारण की मला असं वाटायचं की सर्दी झाल्यावरती फक्त स्टीमनीच सर्दी माझी बरी होते. परंतु मला याचा असं नुकसान झालं की मी जास्त वेळ स्टीम घेतल्यामुळं काय झालं, घसा कोरडा झाला आणि मला कोरडा खोकला चालू झाला. त्यामुळे जर लहान बाळाला तुम्ही जास्त वेळा स्टीम दिली, म्हणजे दिवसातून 3 वेळेस 4 वेळेस, तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो. घशाला ड्राय होऊ शकतो आणि बाळाला कोरडा खोकला होऊ शकतो. त्यामुळे स्टीम देताना फक्त दिवसाला एकदा तुम्ही स्टीम देऊ शकता. आणि जर सर्दी बरी झाली असेल तर स्टीम दिली नाही तरी चालेल. किंवा मग जास्त सर्दी झाली असेल, म्हणजे खूपच कफ झालाय, जास्त कफ झालाय, स्टीम देताय पण बाळाची सर्दी बरी होत नाही, मग तुम्ही नेबुलायझेशन करू शकता. पॉईंट नंबर 5, नेबुलायझेशन आणि स्टीम यातला फरक काय. नेबुलायझेशन म्हणजे जी आपण मशीननी वाफ घेतो, मास्क लावून वाफ घेतो, ती वाफ ऍक्च्युली मेडिसिनची असते. म्हणजे त्याच्यामध्ये 2 मेडिसिन असतात, ते मेडिसिन टाकायचं, त्या वाफेच्या मशीनमध्ये मेडिसिन टाकायची आणि ती वाफ घ्यायची. ते मेडिसिन काय करतो, जो आपला कफ झाला आहे त्याच्यावरती केमिकल रिॲक्शन करतो आणि कफ कमी करतो. परंतु स्टीम हे काय करतं, स्टीम ही गरम वाफ असती, ती डायरेक्ट घेतो. त्या गरम वाफेमुळे जो कफ थिक झालेला आहे तो पातळ झालेला आहे तो थिक होतो, आणि जो थिक झालेला आहे तो पातळ होतो आणि तो याच्यामध्ये जातो, पोटामध्ये जातो. परंतु नेबुलायझेशनचा उलटा आहे. ती फक्त केमिकल जे मेडिसिन असतं ते मेडिसिन हे डायरेक्ट ते कफ झालेला असतं त्याला ते कमी करत आहे. नेबुलायझेशन आणि स्टीम मधला फरक. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर तुम्ही तुमच्या बाळाला वाफ देत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने वाफ देता हेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आयपम भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.